कामं असतात ती सगळी जर ओढायचं काम कोण करत असते ती काय आपली ग्रामीण भागातली महिला करत आहे। आणि आपण बघतोय की दुग्ध व्यवसायासारखा व्यवसाय करत असताना कुक्कुटपालनाला असेल, त्या ठिकाणी असणारे शेळी मेंढीचं पालन असेल, हे सगळे जे काही व्यवसाय चालतात त्या सगळ्या महिला भगिनी करतात। आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे जो निसर्गाचा समतोल आहे तो साधण्याचं काम आणि चांगलं वातावरण ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी महिला करत असते। आणि हे सर्व करत असताना मला या ठिकाणी उदाहरणं द्यावंसं वाटतं की आज आपण बघतोय की आज आपल्या विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर लातूरमध्ये 2015-16 मध्ये जेव्हा पाण्याचा दुष्काळ आला होता तेव्हा महिलांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी जलसंधारण, ठिबक सिंचनाचा अवलंब असेल आणि कमी पाण्यामध्ये भाजीपाला, फळबागाची यशस्वी शेती करून त्या गावातील इतर शेतकऱ्यांना आदर्श निर्माण केला होता। सगळ्यात महत्त्वाचा दुसरा विषय विदर्भातील आत्महत्याग्रस्त। आमचा विदर्भ अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा सगळ्यात जास्त या ठिकाणी आत्महत्या असणारा जिल्हा आहे। परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर त्या महिलांनी कुठे आत्महत्या केली नाही आहे, परंतु ते कुटुंब पुढे नेण्याचा, मुलांचं शिक्षण असेल, ते कुटुंब पुढे नेण्याचा, मुलांच्या आरोग्याचे प्रश्न असेल किंवा त्या कुटुंबाची प्रगती असेल ते खऱ्या अर्थानं तर आणि आमची महिलांनी जी शेती 1-1.5 एकर 2 एकर महिलांकडे शेती असेल त्याच्यावर आपला पेरणी करून त्याचा उदरनिर्वाह करून कुटुंबाला पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थानं आमच्या विदर्भातल्या महिलांनी केलेलं आहे। त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। त्यासोबतच खऱ्या अर्थानं आपण बघतोय की महिला आता कुठल्या क्षेत्रामध्ये कमी राहिली नाही आहे। ती ट्रॅक्टर असेल, गाडी असेल, सगळ्याच गोष्टी चालवते। आपल्याला माहीत आहे महिला दिनानिमित्त जेव्हा आमचे काही कार्यक्रम होतात, मोर्चा होतात, तर महिला ट्रॅक्टर चालवून सुद्धा त्या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होतात। त्या ठिकाणी असणारा महिला दिन साजरी केले जातात। कृषी अभियानात काही कार्यक्रम असते त्यासुद्धा ठिकाणी सहभागी होतात। म्हणजे महिलासुद्धा या माध्यमातून या ठिकाणी काम करत आहे। त्यासोबतच महिलांनी आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून लागवड केली आणि त्यांनी त्या ठिकाणी असणारे डाळ असेल किंवा त्या ठिकाणी कांदा असेल, डाळी असेल किंवा फळे असेल, अशी अनेक सेंद्रिय उत्पादनं त्या ठिकाणी निर्माण करून त्याची थेट विक्री करण्याचं कामसुद्धा आज माझ्या महिला भगिनी करत आहे। म्हणजे रासायनिक शेतीच्या ऐवजी या सेंद्रिय शेतीचा वापर जास्तीत जास्त या ठिकाणी झाला पाहिजे। सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, म्हणून सेंद्रिय शेतीचा अवलंबसुद्धा या महिलांच्या माध्यमातून करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते आणि त्यांनी कंपन्यासुद्धा या ठिकाणी केलं आहे। त्यासोबत आज आम्ही बघतोय की बियाण्याच्या बाबतीत या ठिकाणी सांगितलं जातं बियाणं चांगलं नव्हतं, मग ते उगवलं नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी शेतीचं नुकसान होते। परंतु आज ग्रामीण भागामध्ये अनेक महिला भगिनी त्या ठिकाणी शेतीमध्ये स्वतःच्या घरातलं जे उत्पन्न निघते ते घरी ठेवून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं बीजारोपण सुद्धा करण्याचं, बीज संवर्धनाचं काम खऱ्या अर्थानं आज आमच्या महिला भगिनी करत आहे। आज आमच्या मेळघाटसारख्या भागामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी बीज संवर्धनाचं काम फार मोठ्या प्रमाणात होते आणि आमच्या विदर्भात सुद्धा होते। हे सुद्धा काम या ठिकाणी आमच्या महिला भगिनी करत आहे, म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी या विधेयकाच्या माध्यमातून सन्मान मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्यासोबतच दुसरं सेंद्रिय शेती, आज आपण बघतोय की या ठिकाणी सेंद्रिय शेतीचं उत्पादन वाढलेलं आहे, त्यामुळे आरोग्याचे परिणाम झालेले आहे। त्या ठिकाणी रासायनिक फवारणी जास्त होत असल्यामुळे शेतीचा सुद्धा ऱ्हास होत आहे, म्हणून सेंद्रिय शेती केली पाहिजे, म्हणून शासनाचं या ठिकाणी धोरण आहे। त्या माध्यमातून या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचा सुद्धा स्वीकार करून थेट ग्राहकांना चांगल्या या ठिकाणी आपल्याला फळ उत्पादन कसं देतं यासाठी महत्त्वाने खऱ्या त्यांना या ठिकाणी महिलांचे प्रयत्न आहे। आज मला या ठिकाणी हे उदाहरण महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांची जिद्द, नेतृत्व आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचे दर्शन घडवतात। म्हणजे महिला सक्षम झाली, महिला ही सक्षम आहे। आपण बघतोय बचत गटाच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी असणाऱ्या अनेक योजना आम्ही महिलांसाठी आणतो, परंतु आमच्या ज्या महिला खऱ्या अर्थानं शेतमजूर होतात त्यांना कुठे न्याय मिळत नाही। ग्रामीण भागातल्या महिलांची परिस्थिती फार वाईट आहे। ती सकाळी 7ला कामाला जाते तर दुपारी 12-1 वाजता घरी कामावर येते, कुटुंबही सांभाळावं लागतं, शेती सांभाळावं लागते, शेतीमध्ये जाऊन कामही करावं लागते आणि अशा माध्यमातून खऱ्या अर्थानं ती अपेक्षित होती, तिच्याकडे दुर्लक्ष होत होतं। परंतु या विधेयकाच्या माध्यमातून मला असं वाटतं निश्चितच तिला या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। परंतु दत्तमामे मी या ठिकाणी सांगू इच्छिते, आज आमच्या 80% महिला शेतीमध्ये काम करतात, परंतु त्या ठिकाणी रोज देताना महिला आणि पुरुषमध्ये भेद केला जातो। महिलेला किती रोज दिला जातो तर 300 रुपये आणि पुरुषांना 400 रुपये रोज दिला जातो। काम तेवढंच असतं, म्हणजे हा भेदभाव का या महिलांमध्ये का? त्यांच्यापेक्षा पुरुषांपेक्षा महिला जास्त काम करतात, 80% महिला शेतीमध्ये काम करतात। आपण सगळे शेतकरी आहे, आपल्या सर्वांना ही गोष्ट माहीत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष होऊन मला असं वाटतं की या ठिकाणी महिला असेल पुरुष असेल यांना समान या ठिकाणी वेतन देऊन त्यांचा कामाचे तास जेवढं असेल तेवढंच वेतन पुरुषाला आणि तेवढंच वेतन महिलाला दिलं तर निश्चितच महिला सुद्धा न्याय मिळाला जाईल। तिचा कामाचा मोबदला त्या ठिकाणी तिला मिळाल्या
केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी या शासनाने याकडे लक्ष द्यावं अशी या ठिकाणी विनंती करते. या विधेयकामुळे महत्त्वाचे बदल अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये एक असं आहे की महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळेल. पीक कर्ज, कृषी अनुदान, बियाणे, खते, पीक विमा आणि कृषी यंत्र सामग्रीवर सवलती थेट मिळू शकतील. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार होईल. कृषी विस्तार सेवा, प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेपर्यंत महिलांची पोहोच वाढेल. महिला शेतकरी निधी निर्माण करून आर्थिक पाठबळ उपलब्ध होईल. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा उभी राहील असं मला या ठिकाणी वाटते की हे जर केलं तर निश्चितच खऱ्या अर्थाने त्या महिला सक्षम होतील. आणि आज या ठिकाणी सांगितलं ग्रामपंचायतचा तर ठरावं लागेल. ग्रामपंचायतमध्ये तिचं नाव असलं, मध्ये गावामध्ये असली पाहिजे. परंतु अन्य कारणास्तव जर तिचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट झालं नाही किंवा त्या ग्रामपंचायतच्या मीटिंगला ती हजर राहू शकली नाही तर त्या महिलावर सुद्धा अन्याय होणार नाही याची सुद्धा शासनाने दखल घ्यावी. आणि त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या महिला त्या शेतामध्ये काम करतात त्या गावातील संपूर्ण महिलांचं नावं त्या ठिकाणी या विधेयकाच्या माध्यमातून आले पाहिजे. आणि तिला सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र महिला शेतकरी म्हणून त्याला सन्मान मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी मी विनंती करते. परंतु यासोबतच काही या ठिकाणी विधायक सूचना मांडू इच्छिते. पहिली सूचना अशी आहे की महिला शेतकरी म्हणून नोंदणी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी, ऑनलाईन आणि ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असावी. कागदपत्राच्या अडचणीमुळे कोणतीही महिला वंचित राहता कामा नये. नाहीतर आपण हे विधेयक आणतो आणि एखादा जर कागद त्या महिला ती म्हणणार 50 वर्ष आपल्या महाराष्ट्रात राहते परंतु एखादा कागद नसला तर तिला त्या ठिकाणी आपण वंचित ठेवतो. मग असं होणार नाही याची सुद्धा शासनाने काळजी घ्यावी. त्यासोबतच महिला कुटुंबाच्या सामायिक जमिनीवर शेती करतात त्यांनाही प्रत्यक्ष शेती करणारी व्यक्ती म्हणून मान्यता मिळावी. जरी सातबारा नसला तरी ती शेतीमध्ये काम करत असल्यामुळे त्याची सुद्धा तिला मान्यता मिळावी. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात महिला कृषी सल्ला केंद्र स्थापन करून आधुनिक शेती, नैसर्गिक शेती, हवामान बदल, व्यवस्थापन, मूल्यवर्धन आणि निर्यात याबाबत प्रशिक्षण महिलांना द्यावं. त्यासोबतच महिला शेतकरी उत्पादन कंपन्या, बचत गट आणि स्वयंसहाय्य संस्था विशेष आर्थिक सहाय्य द्यावे जेणेकरून त्या महिला खऱ्या अर्थाने काम करतील. म्हणजे त्या उत्पादन कंपन्या स्थापन करतील पण त्यांना शासनाच्या वतीनं आर्थिक जर आपण मदत दिली तर त्या अर्थानं त्या काम करतील. त्यासोबतच विधवा, परिपक्व, एकल महिला, आदिवासी, भटक्या, विमुक्त आणि अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात याव्या. नाहीतर आपण तरतूद करताना फक्त या ठिकाणी या विधेयकाच्या माध्यमातून एकत्र न करता ह्या प्रत्येक विभाग, विधवा महिला असेल, परिपक्व महिला असेल किंवा आदिवासी असेल, भटक्या महिला असेल, एकल महिला असेल यांच्यासाठी स्वतंत्र जर आपण तरतूद केली तर निश्चितच त्या महिलांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो. याचं सुद्धा आपण या ठिकाणी या सूचनेचं पालन करावं. त्यासोबतच महिला शेतकऱ्यांसाठी आरोग्य विमा, अपघात विमा आणि वृद्धापकाळ सामाजिक सुरक्षा योजना या कायद्याचं सुद्धा याच्यामध्ये जोडणी करावी. तसेच फक्त कायदा करून चालणार नाही. ह्या सगळ्या सूचना मी या ठिकाणी मांडल्या याचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये घ्यावं. परंतु हा कायदा करून चालणार नाही. आपण बघतोय की कायदे करतो पण त्याची अंमलबजावणी होत नाही, त्याच्यावर पळवाटा निघाला जाते. म्हणून ही अंमलबजावणी करताना जेव्हा आपण या ठिकाणी कायदा करणार आहे त्या ठिकाणी त्याचा सुद्धा या ठिकाणी अंमलबजावणी तितकीच महत्त्वाची व्हावी. आणि त्यासोबत दरवर्षी विधानसभेसमोर अंमलबजावणी अहवाल सादर करण्यात यावा. दरवर्षी आपण काय केलेलं आहे, आपण कायदा केलेला आहे, मग कायद्यामध्ये काही त्रुटी राहतात म्हणून याची अंमलबजावणी होत असते. आल्यानंतर याचा सुद्धा दरवर्षी विधेयकामध्ये आपल्या अधिवेशनामध्ये याची सुद्धा मांडणी करण्यात यावी अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करते. तसेच अध्यक्ष महोदय, आज शेतीसमोर हवामान बदल, उत्पादन खर्च, बाजारातील चढउतार आणि नैसर्गिक आपत्ती अशी अनेक आव्हाने आहेत. या सर्व परिस्थितीत महिला शेतकरी खंबीरपणे उभे आहेत. त्याला श्रमाला, अधिकाराला आणि सन्मानाला कायदेशीर मान्यता देणे ही सामाजिक न्यायाची बाब आहे. हे विधेयक केवळ महिलांच्या सक्षमीकरणासाठी नाही तर महाराष्ट्राच्या कृषी विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल. महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळेल जर शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि समृद्ध होईल. म्हणून मी या विधेयकाचे पूर्ण समर्थन करते आणि शासनाने सभागृहात मांडलेल्या सर्व चांगल्या तरतुदीसह माझ्या सूचनांची सकारात्मक विचार करावा अशी व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. सन्माननीय सदस्य तथा मंत्री माधुरी मिसाळ, पण एक विनंती आहे, अनेकांना बोलायचं आहे पण बिलावर तर बोलता येते यात काही शंका नाही, पण पुढचाही बिझनेस आहे, थोडासा याचा वेळेचा पण सर्वांनी एक सहकार्य करावं वेळेमध्ये, एवढी सर्वांना सन्मान्य सदस्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपले माननीय ऋषीमंत्री दत्तामामा भरणेंनी
हे महिला शेतकरी विधायक आज अतिशय चांगलं विधेयक आपल्या सभागृहामध्ये आणलं आणि महिलांना भास्करराव महिलांना प्राधान्य आहे दत्ता ना, मामा बिल महिलांचं भरणेंनी आणलं आणि आमचे तर ते मामाच आहेत, पण आज एवढ्या महिला शेतकऱ्यांचे ते मामा झालेले आहेत. असे आमचे कृषी मंत्र्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करेन. महाराष्ट्र हे नेहमीच सगळ्या बाबतीमध्ये पुढारलेलं राहिलं आहे. अशा पद्धतीचा एखादा कायदा आणणं, एखादं विधेयक आणणं आणि महिला शेतकऱ्यांना ओळख देणं. योजना तर सगळे देतात, खूप साऱ्या योजना आपण महिलांसाठी करतो, पण मला असं वाटतं की एक ओळख निर्माण होणं हे त्या योजनांपेक्षा पण, त्याच्या लाभांपेक्षा पण महत्त्वाची गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे मी दत्तमामांचं ह्याच्याबद्दल अभिनंदन करते. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं असेल तर पुराण काळामध्ये असेल, महिलांना नेहमीच सन्मान दिला गेला, नेहमीच ओळख दिली गेली. महिषासुराचा जो वध केला, जेव्हा देवी पार्वतीने वध केला, तेव्हा देवी पार्वतीला सगळ्या देवांनी आपली ताकद दिली आणि देव लढू शकत होते का? नाही. ते म्हणले एकटे लढूच शकत नाही आम्ही आणि दुसऱ्याची ताकद मी घेऊ शकत नाही. मग अशी सगळी ताकद घेणारं कोण आहे? तर देवी पार्वती आहे. तर त्यांनी देवी पार्वतीला विनंती केली की आम्ही सगळी आमची तुझी अस्त्र शस्त्र ताकद आम्ही तुला देतो, तू महिषासुराचा वध कर. आणि देवीनी तो वध केला, कारण तिच्यामध्ये ती सगळी देणारी ताकद समाविष्ट करून घेण्याची शक्ती तिच्यामध्ये होती. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आज आपण ह्या शेतकरी महिलांना अशा पद्धतीचं जर काही बळ दिलं, या विधेयकाच्या निमित्ताने तिच्या हातामध्ये एक न्यायाचं शस्त्र दिलं, असं मला असं वाटतं. कारण हे धोरण आल्यानंतर डेटाबेस होईल, तिला प्रमाणपत्र मिळतील. अध्यक्ष महोदय, सर्वात ह्याच्यामध्ये जे मी वाचलं त्याच्यामध्ये सर्वात चांगला गोष्ट मला काय आढळली की ज्यावेळेस शेतकरी कर्ज घ्यायला जातात आणि एखादी महिला जो तिला ॲडिशनल शेतीचा व्यवसाय करत असते, बकरी पाळत असते, कोंबड्या पाळत असते आणि तिला अगदी 50,000ची गरज असते. अध्यक्ष महोदय, मामा पण बँकेमध्ये काम करणारे, आम्ही पण आहे बँकेमध्ये कायम, वर्षानुवर्ष आम्हाला कळतं की तिला आम्हाला द्यायचं असतं अध्यक्ष महोदय 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, पण अध्यक्ष महोदय आम्ही देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? तर कारण तिचं त्या सातबारावर नाव नसतं, तिची काही ओळख नसते. जेव्हा वडिलोपार्जित शेती येते अध्यक्ष महोदय, त्यावेळेस एक सूचना मी मामांना ह्याच्या निमित्ताने करेल की वडिलोपार्जित शेती येते, लग्न करून ती त्याच्या घरी जाते, ती वडिलोपार्जित शेतीला सातबारावर नाव त्या शेतकऱ्याचं लागतं, त्याच्या मुलांचं लागतं, त्याच्या भावाचं, आईचं, बहिणींचं, सगळ्यांचं नाव लागतं. पण जी महिला जाऊन त्या शेतीत कष्ट करते अध्यक्ष महोदय, त्या महिलेचं नाव त्या सातबारावर येत नाही अध्यक्ष महोदय. या धोरणाच्या निमित्ताने जर आपल्याला त्या महिलेचं नाव त्या सातबारावर घेता आलं अध्यक्ष महोदय, तर आपण एक मोठी सिक्युरिटी तिला देऊ शकू. तिला ज्या पुढच्या ह्याच्यासाठी आपल्याला तिच्याच पायावर स्वतंत्रपणे उभं करायचे, त्याच्यासाठीचं जे कर्ज आहे ते कर्ज आपण अध्यक्ष महोदय तिला देऊ शकू. जसं द्रौपदीची थाळी आपण म्हणतो की द्रौपदीला असं वाटायचं की येणारा प्रत्येक माझ्याकडे येणारा जेवायला त्याला मला जेवण घालता आलं पाहिजे आणि कृष्णाने तिला वरदान दिलं अध्यक्ष महोदय. आज आपण त्या स्वरूपामध्ये मंत्री महोदय ह्या महिला शेतकऱ्याला एक वरदान द्या की तिच्या थाळीमधलं अन्न कधीही कमी नाही पडलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आज माझ्याकडे बऱ्याचशा आदिवासी धनगर समाजाच्या महिला आहेत अध्यक्ष महोदय. आपण इतकी सुंदर ह्या विधेयकाने त्यांना ओळख करून दिली अध्यक्ष महोदय. मी वर्षानुवर्ष बघते की त्या महिलांच्याकडे घरात छोटीशी अगदी थोडंफार शेतीचा तुकडा असतो आणि त्या धनगर महिला, त्या आदिवासी महिला त्या शेतीमध्ये राबतात, सगळी लावणी कापणी सगळे करतात. मुलं शिकायला शहरांमध्ये पाठवलेली आहे, त्यांचे जे घरातले पुरुष आहेत ते कुठंतरी आजूबाजूला इंडस्ट्री झाल्यात त्याच्यावर कामावर जातात. तो शेतीचा तुकडा राखण्यासाठी ती महिला दिवस रात्र राबत असते, घर पण सांभाळत असते आणि मुलाला पण पैसे पाठवायचे असतात शहरामध्ये. जे काही उत्पादन करते ते जाते तिथे जाऊन आजूबाजूच्या इथे विकते सुद्धा. हे सगळं करणाऱ्या महिलेला आज ह्या बिलाच्या निमित्ताने एक ओळख मिळालेली अध्यक्ष महोदय.
आणि मी बाकी खूप जणांना बोलायचं, जास्त काही बोलत नाही, पण फक्त एकच मामांना जी माझी सूचना आहे की त्या महिलेला सगळ्या दृष्टीची इन्सिक्युरिटी तिच्या सातबारावर तिचं नाव घेणं, एवढं आपण ह्याच्या निमित्ताने, ह्या धोरणाच्या निमित्ताने करू शकलात तर ते आपण करावं. परत एकदा आपलं अभिनंदन करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 48 हे जे महाराष्ट्र सरकारनं सभागृहासमोर मंजुरी करता आणलेलं आहे, त्याच्यावर मी माझे विचार व्यक्त करण्याकरता म्हणून अध्यक्ष महोदय उभा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या पक्षाच्या वतीनं माझे विधिमंडळ नेते माननीय आदित्यजी ठाकरे यांनी या संदर्भामध्ये अतिशय खुलासेवार आणि खूप चांगल्या प्रकारचे विचार मांडले आणि ह्या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सुरुवातीलाच मी आपल्याला सांगतो की माझा ह्या विधेयकाला पाठिंबा आहे. या विधेयकाला विरोध करण्याचं काही कारण नाही. विधायक कामाला आम्ही कधी विरोध करत नाही, ही आमची ओळख आहे. परंतु दादा, आपल्या मामा, आपण हे विधेयक मांडल्यात, या संदर्भामध्ये काही मुद्दे मात्र मी उपस्थित करणार आहे. माझा स्वभाव प्रत्येक गोष्टीला होला हो म्हणणं माझा स्वभाव नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे. हे विधेयक मी वाचत होतो, या विधेयकाची कारण आणि उद्देश मी वाचत होतो आणि माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही अजूनही की आपल्याला हे अशा प्रकारचं विधेयक नक्की आणण्याकरता म्हणून काय कारण भासलं, काय गरज भासली. आपण कारण आणि उद्देशामध्ये इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हे विधेयक बहुतेक कृषी योजना, त्याखालील हक्क, त्याचा लाभ मिळण्यासाठी शेतीची मालकी असणे पुरवठ असून महिलांपैकी काही टक्के महिलांकडेच केवळ शेतजमीन आहे. पुढे आपण असं म्हटलंय की अनेक महिला शेतकऱ्यांना अशा योजनांचा लाभ मिळणं दुर्लभ झालेलं आहे. अशा प्रकारे जमिनीचे औपचारिक मालकी हक्क धारण करणं हे अवघड आहे. याच्यामध्ये महत्त्वाची बाब मासेमारी, गौण वन उत्पादने गोळा करणे, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन इत्यादी बाबतीत शेतकरी म्हणून आपण त्यांना दर्जा या ठिकाणी देणार आहात, ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. मला कळत नाहीये की आपल्या देशामध्ये कुठेही एखाद्याला जमीन जर घ्यायची असेल तर त्याच्या मालकीची अर्धा एकर जमीन असल्याशिवाय तो शेतकरी म्हणून गणला जात नाही. आणि तो जोपर्यंत शेतकरी म्हणून गणला जात नाही दादा, तोपर्यंत त्याला कुठल्याही राज्यामध्ये जमीन घेता येत नाही, ही माझी माहिती. मी चुकीचं असेल मला करेक्ट करा अध्यक्ष महोदय, त्याबद्दल मला काही कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही. अर्धा एकर जमीन असल्याशिवाय त्याला देशामध्ये कुठेही जमीन घेता येत नाही. आता मला सांगा, तुम्ही या विधेयकाच्या माध्यमातून या महिलांना अर्धा एकर शेतीचे मालक कसे करणार आहात तुम्ही? कुठून करणार आहात? बरं, आपण हे फक्त विधेयक ग्रामीण भागापुरेसं लागू केलेलं नाही, तर आपण हे विधेयक शहरी भागाकरता सुद्धा लागू केलेलं आहे. याचा अर्थ शहरामध्ये अर्धा एकर जमीन ही त्यांना शेतकरी होण्याकरता म्हणून आपण देणार आहात असं मी समजतो. आणि ती अर्धा एकर जमीन सरसकट तुम्ही महिलांना देत असाल तर मला तुमचं जाहीरपणे अभिनंदन करायलाच हवं. अभिनंदन न करून कसं चालेल? तुमचं अभिनंदन मला जाहीरपणे करायला हवं. आपण याच्यात नवीन काय करतो हेच मला कळत नाही. याचं कारण असं आहे की आपल्याकडे आपण कायदा केलेला आहे की आता आपली जी जमीन असेल, आपली स्थावर मालमत्ता असेल, मुंबई सारख्या ठिकाणी एखादा फ्लॅट घ्यायचा असेल, घर घ्यायचं असेल, मोठ्या शहरामध्ये घर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये पत्नीचं नाव लावणं हे कायद्यानं आपण बंधनकारक केलेलं आहे. कायद्यानं बंधनकारक केलेलं आहे. मग जर कायद्यानं बंधनकारक केलेलं आहे तर स्वाभाविक आहे आमच्या जमीन जागेवर आमच्या पत्नीचं नाव महिला म्हणून येणारच आहे. त्याच्यामध्ये आणखीन आपण पुढे गेलेलो आहोत. 7/12वर हक्क नोंदीमध्ये आपल्या मुलांची नावं जशी लागतात तशी मुलींची नावं लावणं हे सुद्धा कायद्यामध्ये तरतूद झालेली आहे. म्हणजे आमची जी प्रॉपर्टी आहे तिला महिलांचं नाव लागण्याची कायद्यामध्ये तरतूद झालेलीच आहे. आणि मग जर कायद्यामध्ये ही तरतूद झालेली आहे
तर आपण नवीन अशी कोणती तरतूद करता आहात हे मला कळत नाही आणि म्हणून हे मला कळलं पाहिजे. तिला कशा प्रकारचा हक्क प्रदान करणार आहात हे आपल्याला मला कळलं पाहिजे, सभागृहाला कळलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला जुने अनेक दाखले देता येतील. आपण जिजाऊ मातेचा दाखला देतो, आपण तारा राणीचा दाखला देतो, आपण लक्ष्मीबाईंचा दाखला देतो. अनेक ठिकाणी आपल्या देशामध्ये खरं सांगायला तर प्रथा, परंपरा, संस्कार, संस्कृती ही आहे की महिलांचा मान सन्मान राखणं, महिलांचे हक्क शाबूत राखणं, महिलांना प्राधान्य देणं. कितीही जरी आमच्या महिला भगिनी, माझ्यावर रागवू नका, कितीही जरी महिला भगिनी म्हणाल्या की पुरुष आम्हाला संधी देत नाही, तरी पुरुषच संधी देतात. आताही सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर करत असताना जास्त संख्या पुरुषांचीच असणार आहे. पुरुष त्याला काही विरोध करणार नाहीत, उलट पुरुष त्याच्यामध्ये भरभरून सहकार्य करणार आहेत. परंतु आमच्यावर एक ठप्पा लागलेला आहे की पुरुष आम्हाला त्रास देतात, पुरुष आमचे हक्क डावलून घेतात, पुरुष प्रधान संस्कृती वगैरे. चांगलं आहे, काही वाईट नाही, त्याबद्दल काय माझी तक्रार असायचं काही कारण नाही. पण अध्यक्ष महोदय, हा एकमेव देश आहे जगाच्या पाठीवर की ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला आणि 1952 साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्या पहिल्या निवडणुकीपासून पुरुषांबरोबर सगळ्या जाती धर्माच्या मध्ये, आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, कोण असतील, कुठल्या धर्मातले, हिंदू असतील, मुसलमान असतील, जैन असतील, शीख असतील, नाहीतर आणखीन बौद्ध असतील, या सगळ्या महिलांना मतदानाचा हक्क देणारा जर देश कोणता असेल तर तो माझा हिंदुस्थान आहे. महिलांचा मान सन्मान राखणारा माझा हिंदुस्थान आहे. अध्यक्ष महोदय, आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिल्यांदा 33% महिलांना आरक्षण देणारं राज्य जर कोणतं असेल तर ते माझं महाराष्ट्र आहे. त्यानंतर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण देणारं राज्य जर कोणतं असेल तर ते महाराष्ट्र आहे. मला आठवतं, दादा तुम्ही होतात सभागृहामध्ये, त्या दिवशी रात्री 12 वाजता 14 एप्रिलला खालच्या वरच्या सभागृहामध्ये नगरपालिका नगर विकास राज्यमंत्री म्हणून मी आणि खालच्या सभागृहामध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून जयंतराव पाटील, आम्ही दोघांनी विधेयक मांडलं आणि 50% महिलांना या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण देण्याची तरतूद ही आपणच केली. त्यावेळेला सभागृहामध्ये मला आठवतंय, वरच्या सभागृहामध्ये आमची एकच महिला भगिनी होती, बाकी सगळे पुरुष सदस्य होते. तरी सुद्धा आपण 50%, ते खरं तर 50% नाही, 50% पेक्षा जास्त आरक्षण झालेलं आहे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये 9 सदस्य असतील त्या ग्रामपंचायतीमध्ये 5 महिला सदस्य, जिथे 7 असतील तिथे 4 सदस्य, आणि पुन्हा एक्स्ट्रा त्या कुठेही उभ्या राहू शकतात, हा वेगळा विषय. त्यामुळं महिलांचा मान सन्मान राखण्याचं काम हे आपण मंडळी सगळी करतो. याबद्दल काही वेगळा मतभेद किंवा वेगळा दुजाभाव करण्याचं काही कारण नाही. या देशामध्ये पहिल्या म्हणजे आपण रामायणातल्या गोष्टी सांगू, महाभारतातल्या गोष्टी सांगू, पूर्वीच्या गोष्टी सांगू, परंतु कलियुगातल्या या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा या देशामध्ये पहिल्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी या देशानं केल्या महिलांचा मान सन्मान करण्यामध्ये हा देश कधीच मागे राहिला नाही, हे आपल्या सर्वांना कबूल करावं लागेल. या देशामध्ये लोकसभेच्या पहिल्या अध्यक्षा मीराताई कुमारी या देशाने केल्या. या देशामध्ये पहिल्या राष्ट्रपती, महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या देशाने केल्या. या देशामध्ये पहिल्या प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती झाल्या. आणि नुकताच एक अत्यंत करंट अशा प्रकारचा एक जाज्वल्य, ज्वलंत आणि ताजा विषय म्हणजे ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूरच्या घटनेनंतर आज आपल्या देशाच्या वतीनं उभ्या जगाला आम्ही कशा पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर केलंय, आम्ही काय करतोय हे सांगणारी एक महिला सोफिया कुरेशी होती. हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. सोफिया कुरेशी होती. आपल्याला त्याचबरोबर कल्पना चावला, त्यांचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही. आपल्या देशामध्ये आदरणीय पवारसाहेब संरक्षण मंत्री असताना महिलांना संरक्षण दलामध्ये भरती करून घेण्याचं काम आपल्या देशामध्ये झालंय. मामा, या देशामध्ये असं कधी होत नाही की महिलांना आपण मागे टाकण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी महिलांना पुढे नेण्याचं काम आपण सातत्यानं करतो आहोत. आणि ते केलंच पाहिजे, कारण या देशामध्ये 50% पेक्षा जास्त महिला आहेत. आणि म्हणून महिलांना जर मागे ठेवलं तर देश मागे जातो. महिला आपल्या बरोबरीनं असल्या पाहिजेत आणि त्यांना संधी मिळाल्यानंतर ते त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवतात. याचे अनेक दाखले आणि अनेक उदाहरणं अध्यक्ष महोदय आपल्या समोर आहेत. त्यामुळं
आपण या ठिकाणी त्यांना मागे टाकतोय असं म्हणण्याचं काही कारण नाही अध्यक्ष महोदय, काही कारण नाही. पण आपण यांना आता शेतकरी म्हणून अशा प्रकारचा दर्जा देणार, शेतकरी म्हणून ओळख देणार, तर नेमकं काय करणार हा खरा प्रश्न आहे. आपण किती चांगलं काम केलं, ह्यानी किती केलं, त्यांनी किती केलं, ते तर होतच आलंय. ते का हो, काय निवेदन वगैरे करायचंय, करा बोला बोला करा ना. अध्यक्षांनी सांगावं, मी सांगणार कोण, पण अध्यक्षांनी काय ते सांगावं. त्यांना निवेदन करायचंय, करा. आपण बोल. बरं, मी बोलतो, त्यांचं म्हणणं माझं पुरं करा आणि मत आशिष भाऊ थोडं ऐकतील. काय घ्यायचं महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये सभागृहात निवेदन करू इच्छितो की महाराष्ट्र राज्याला संगीत, नाट्य, साहित्य, चित्रपट, लोककला तसेच विविध सांस्कृतिक क्षेत्रांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. भारतीय संगीत क्षेत्राच्या विकासामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत कलाकारांची आणि त्यांची मोलाचे योगदान दिले आहे. अशा कलाकारांच्या कार्यामुळे राज्याची सांस्कृतिक ओळख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. स्वरसम्राज्ञी आशा भोसले या भारतीय गायन संगीत क्षेत्रातील एक अजरामर, अलौकिक, असाधारण व्यक्तिमत्व असून त्यांनी 8 दशकाहून अधिक काळ विविध भारतीय भाषांमधून गायन करून संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. विशेषतः मराठीमध्ये बालगीते, भावगीते, चित्रपटगीते, गझल, लावणी, लोकसंगीतातील सर्वाधिक गीते आशाताईंनी गायली आहेत. त्यांच्या गायकीने भारतीय संगीताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान, कार्यनिष्ठा, सातत्य आणि उत्कृष्टता या गुणांमुळे ते अनेक कलाकारांसाठी प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्रातील गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या ज्येष्ठ व ख्यातनाम कलाकारांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील गायन संगीत या कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना आशा भोसले पुरस्कार देऊन गौरव करणे आणि त्याद्वारे कलाक्षेत्राच्या विकासाला उत्तेजन देणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. आणि म्हणून स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार 10 लाख रुपये रोख, शाल, सन्मानचिन्ह, पुरस्कारांसाठी पात्रता निकष व पात्र व्यक्तींची निवड करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल व त्या समितीमध्ये गायन संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश राहील. सदरचा पुरस्कार स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी 8 सप्टेंबर किंवा त्या तारखेच्या जवळपास देण्यात येईल असा निर्णय मी या ठिकाणी सदनाला सांगतो. धन्यवाद. सन्माननीय भास्करराव जाधव साहेब. ते म्हणतात तुम्ही दीनदयाळ वगैरे बोललात नाही असं. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून माझा मुद्दा हा आहे अध्यक्ष महोदय की महिलांना पुढे नेणं ही तर काळाची गरज आहेच. ती पुढे नेण्याचं काम आपण करतोच आहोत. आपण महिलांच्या बाबतीत कधी दुजाभाव ठेवत नाही आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. महाराष्ट्रामध्ये मी अनेक वेळा सांगितलंय, ते कोकणाचं सांगितलंय, ते पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून ज्या कोकण प्रांतातून मी आलेलो आहे त्या प्रांतामध्ये घरामध्ये मुलगी होऊ दे नाही तर मुलगा होऊ दे, तोच आनंद. मुलगा झाला म्हणून मोठा आनंद, मुलगी झाली म्हणून नाराजी, काही भानगड आपल्याकडे नाही. घरामध्ये मुलगी मोठी असू दे नाहीतर सूनबाई मोठी असू दे, जे सुनेचे लाड, आपल्या मुलीचे लाड तेच सुनेचे लाड. सून आणि मुलगी आपल्यामध्ये भेदभाव कधीही नाही. आपल्याकडे हुंडा तर नावाला कोण कधी मागत नाही. 5 पैसे सुद्धा कोण हुंडा आपल्याकडे मागतं का? कोणी मागत नाही. कोकणामध्ये स्त्री भ्रूण हत्या आहे का? अजिबात स्त्री भ्रूण हत्या नाही. आता हे म्हणजे तुमचं ते काय सुसाईड वगैरे हे ते सगळं आत्महत्याविषयी सोडा, परंतु मुलगी काय आणि मुलगा काय. आता माझ्याकडे मला स्वतः, आता मी एक माझ्या घरगुती कार्यक्रम करून आलो. मी दादांना सांगितलं घरगुती कार्यक्रम करून आलो. मला 9 नाती आणि 4 नातू, 9 नाती आहेत आणि 4 नातू आहेत. काही त्याच्यात दुःख वाटायचं काही कारण नाही. मुलगी काय, मुलगी काय, पोरगा काय, पोरगी काय, हा भेदभाव आपल्याकडे काही नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपण हे विधेयक आणलं, यांना तर आम्ही समर्थन देतोच आहोत, याला विरोध करण्याचं काही कारण नाही. पण आपण ह्या विधेयकाची अंमलबजावणी कशी करणार आहोत? का आम्ही फक्त आज महिलांचं विधेयक मंजूर केलं म्हणून आमचं वाहवा, कौतुक आणि महिलांकडून आम्हाला शाबासकी
मिळवून घेण्यापुरेसं हे विधेयक होणार आहे की या विधेयकाची अक्षरशः अंमलबजावणी कशी होणार आहे ती तुम्ही सांगितली पाहिजे मंत्री महोदय. अर्धा एकर जमीन ही महिलांच्या नावावर असेल, या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या नावावर अर्धा एकर जमीन असेल तरच तो शेतकरी म्हणून व्याख्येमध्ये बसतो, नियमामध्ये बसतो, कायद्यामध्ये बसतो. त्यामुळं या महिलांना प्रत्येक आणि तुम्ही शहर आणि ग्रामीण भागाकरता एकच कायदा आणलेला आहात, वेगवेगळा कायदा नाहीये. त्यामुळं शहरामध्ये सुद्धा तुम्ही अर्धा एकर जमीन महिलांना द्याल आणि मग मामा वा मामा वा मामा वा मामा वा मामा. कधी तुम्ही लाडके भाऊ होता, भाऊबीज घालू म्हणजे पदरात पाडून घेता का भाऊबीज देता याचा पत्ता लागत नाही. त्या 1500 रुपयाकरता 2,53,00,000 महिलांना 1500 रुपये दिलेत. 2,53,00,000 महिलांची मतं घेतलीत, त्यांच्या कुटुंबियांची मतं घेतलीत आणि आता त्यातल्या 81 लाख महिला कमी करून टाकल्या. 85 लाख ना, आणि 15,000 पुरुष कमी करून टाकलेत. आणि आता तुम्ही त्याच्यावर काय सांगता की त्यावेळेला कागदपत्र योग्य प्रकारे भरून घेतली नाहीत. तेव्हा निवडणूक होती डोळ्यासमोर, तेव्हा सरसकट पैसे फक्त दिले, सरकारी तिजोरीतून द्यायचे होते, स्वतःच्या खिशातले द्यायचे नव्हते. आणि सरकारी तिजोरीतून पैसे देऊन मतं मात्र आपल्या पदरात पाडून घ्यायची होती. आता तसंच काय होणार आहे का मामा, याचा विचार तुम्ही या ठिकाणी करण्याची गरज आहे. त्यामुळं रामायणातली, महाभारतातली, पूर्वीची कुठली तरी उदाहरणं देऊन महिलांचा उदो करून महिलांच्या पदरामध्ये काही पडणार नाही. दुसरी गोष्ट मामा, बरेच वर्षांचा माझा एक अध्यक्ष महोदय, आपल्यालाही कदाचित तो भेडसावत असेल असं मला वाटतं. माझी विनंती आहे आमच्या महिला भगिनींना आणि समस्त महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना की कुठलाही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका. काय झालंय की आपल्या माहेरच्या प्रॉपर्टीवर, सासरच्या नाही, माहेरच्या प्रॉपर्टीवर मुलाबरोबर मुलीचं नाव लागतं. तुम्हाला माहित आहे, मुलाबरोबर मुलीचं नाव लागतं आणि मुलगी सुद्धा तेवढीच त्याची सहहिस्सेदार होते. ही होत असताना दत्ता मामा भरणे मंत्री महोदय, याचा एंड कुठे आहे? याचा एंड कुठे आहे? त्या मुली पुरेशी ती नावं खात्यावर राहतात का तिच्या मुलाची, त्याच्या मुलाची, त्याच्या मुलाची? वास्तविक पाहता माझं गाव समजा चिपळूण तालुक्यामध्ये आहे आणि माझी बहीण तिकडे कुठे गुजरातला दिली असेल, राजस्थानला दिली असेल, नाहीतर मुंबईत दिली असेल, नाहीतर आमच्या कोल्हापूरला दिली असेल, नाहीतर आणखीन विदर्भात दिली असेल. ती तिकडे राहते आणि तिला आपल्या जमिनीतला काही हिस्सा जाणार आहे. मग त्याची देखरेख कुणी करायची? त्याची पाहणी कुणी करायची? त्याचा दस्त कुणी भरायचा? ती मी का करू? कारण शेवटी माझा हक्क त्याच्यावर आता राहणार नाहीये, त्या बहिणीचा हक्क राहणार आहे, तिच्या मुलांचा हक्क राहणार आहे. आणि म्हणून कायद्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी अनेक महसूल अधिकाऱ्यांना विचारलं की ह्याचा एंड काय, कुठल्या पिढीपर्यंत, कुठल्या जनरेशन पर्यंत ह्याचा एंड आहे. याचा एंड कधीतरी असला पाहिजे असं मला वाटतं, पण त्याचा एंड नाहीये. आणि एंड नाहीये म्हणून मामा फॅमिली डिस्प्यूट आणि हे प्रॉपर्टीचे डिस्प्यूट खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतायत. तुम्ही मला उत्तर हे द्याल की तुम्ही हक्क सोडपत्र करून घ्या, हे तुम्ही मला सांगाल. हक्क सोडपत्र गोणी गुलाबीत झालं तर बरी गोष्ट आहे, नाही झालं तर काय? कायदा काय सांगतो? कायद्यामध्ये तरतूद काय? हक्क सोडपत्र वगैरे हे चांगला समन्वय आणि संबंध आणि एकमेकाच्या समन्वयातून हे गोष्ट घडू शकतं, पण कायदा काय सांगतो? कायदा याला कुठेही थांबवत